वारंवार लोक जाऊन सुद्धा गटाराची दुरावस्था आहे. आज लोक ह्याच्यातनं चालतात तर ही रोडची अवस्था आहे. आज 30 वर्ष झालं त्यांच्या हातात सत्ता आहे पण काही त्यांनी केलं नाही. मंडळी, आपण फिरतोय फलटणमध्ये आणि या फलटणचा काय विकास झाला, कशा पद्धतीने इथले लोकप्रतिनिधी गोरगरीब लोकांना न्याय देतात का. आता आपण पोहोचलो होतो सोमवारपेठेत आणि त्याच सोमवारपेठेचा काही भाग इकडे आहे आणि या सोमवारपेठेत काम बाईट घेत असताना आपल्याला एक युवक भेटलाय. काय वाटतंय, या सोमवारपेठेचा विकास झालाय का? सर, एक हाती सत्ता देऊन सुद्धा इथं सोमवारपेठेत विकास झाला नाही. लोक जाऊन सुद्धा गटाराची दुरावस्था आहे. आज लोक ह्याच्यातनं चालतात तर ही रोडची अवस्था आहे. आज 30 वर्ष झालं त्यांच्या हातात सत्ता आहे पण काही त्यांनी केलं नाही. की या सोमवारपेठेचा विकास झाला पाहिजे. इथं चेंबर बिंबर असे वर आलेत, गाड्यांना धडकते चेंबर, रस्ता कुठंच दिसेना झालाय. काय वाटतंय, या सोमवारपेठेचा विकास झाला पाहिजे? 100% झाला पाहिजे आणि विकास बी झाला पाहिजे आणि चेहरे बी नवे आलं पाहिजे. नव्या चेहऱ्यांशिवाय नवे कामं होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, इथं तरुण पिढी असेल किंवा काय असेल कामापासून ह्याच्यापासून वंचित आहेत. कोण वाटतं नगराध्यक्ष कोण हो? नगराध्यक्ष मंगेश आवळे आणि RD राहुल पवार ते म्हणजे तुमचे नगरसेवक होय? नगरसेवक. नाही, नगराध्यक्ष फलटणचा नगराध्यक्ष कोण हो? राजे गटाचे होय असं आम्हाला वाटतं. विकास होईल असं वाटतं. विकास होईल 100%. बाबा नमस्कार. कुणीकडे चाललाय? कुणीकडे चाललाय? कुठं नाही, का काय हात थरथर कापते? आता वय झालं तुमचं, किती वय आहे? 70च्या मोहर गेली. 70च्या मोहरा गेलाय. काय वाटतंय, फलटणचा विकास झालाय का? काय माहित आहे, काय नाही माहित. बरं, असून देत आला. तुम्ही काय करताय? तंबाखू मारताय? तंबाखू खाताय? बर, काय वाटतंय? नमस्कार. काय वाटतंय, विकास झालाय फलटणचा? मला नाही काय कळलं. नाही कळत. बर, कोण हो नगराध्यक्ष कोण हो? काय फलटणचं मंगेश आवळे. म्हणजे नगरसेवक मंगेश आवळे हो असं वाटतंय. आरडी म्हणजे कोण? तिकडचे आहेत का? हो. बर, हे म्हणते ती मंगेश आवळे ना RD व्हावं, यांना वाटते नगरसेवक ते व्हावे. नमस्कार. कुणी चाललाय गाडीवर? हा, गावात चाललाय. बरं, आता काय फलटणचा विकास झालाय काय? नाही अजिबात नाही. हो, विकास आता ती म्हणते ती RD म्हणून कोणतरी तुमचा नगरसेवक आहे आणि आवळे असं वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला, फलटणचा विकास जर तुम्ही म्हणताय झालाच नाही, रस्ते नाहीत, गटारच्या मोठ्या समस्या, रस्त्यावर इकडं पाय फुटली आहे, रस्त्यावरती पाणी सोडलंय. पाणी सोडलंय. काय वाटतंय आता इथं नगराध्यक्ष कोण व्हावं? मंगेश नगराध्यक्ष फलटणचं म्हणजे नगरसेवक RD आणि मंगेश. हो, बरोबर. नाही, पण ते बरोबर तुम्ही बोलताय, पण नगराध्यक्ष कोण व्हावं? फलटणचं नगराध्यक्ष कोण व्हावं? अध्यक्ष आपलं अनिकेत राजे नगराध्यक्ष नगराध्यक्ष ते झाल्यानंतर विकास होईल असं वाटतं. होईल विकास. नवा चेहरा. हो, नवीन चेहरा, नवीन बदल झाला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणताय आता रस्ते नाहीत, काय नाहीत, रस्त्यावर गटर सोडलेली दिसते ती. तुम्ही भावच आहे तुम्ही? सगळं आम्ही चालू बारामतीला, पण ही सगळी अवस्था वाईट झाली सोमवारपेठेची. सगळी त्यामुळे तुम्हाला बदल पाहिजे. हा, बदल पाहिजे. कोण व्हावं नगराध्यक्ष? कोण व्हावं वाटतंय आमचा तुम्हाला? भाऊ जे बोलला ना, तीच सगळं अनेक सोमवारपेठेत वाटूनच झाले. रस्त्याला गटर सगळे सोडल्यात, काय सोडले, रस्ता नाही, काय नाही. मग काय, म्हणजे नगराध्यक्ष अनिकेत राजे व्हावं असं वाटतं. 35 वर्षात काय झालं नाही? नाही झाला बदल अजिबात. काय झालं नाही. तसंच तुम्हाला वागवलं जातं. हो, वागायला जातो. एकही मुलगा आमचा नगरपालिकेत कामाला नाही. एकही मुलगा नगरपालिकेत कोणच नाही काय नाही. कोणच नाही. अवघड आहे. त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात इथं अनास्था या सोमवारपेठेची आणि कशा पद्धतीने दिसते की रस्त्यावरती गटर सोडल्यात, रस्ता नाही ह्या सोमवारपेठेला. मोठ्या प्रमाणात या सोमवारपेठेची दुर्दशा झालेली दिसून येते. आपण फलटणचा आढावा घेत असताना या सोमवारपेठेत पोहोचलो. तो तिकडचा भाग बघितला, आता आपण ह्या भाग बघतोय. यामध्ये नागरिकांनी इथलं सांगितलं की मोठ्या प्रमाणात या सोमवारपेठेची दुरावस्था आहे. बहुजन समाज इथं राहतो आणि ही बहुजन समाजाची वस्ती आहे. कशा पद्धतीने बहुजन समाजाला फलटणमध्ये वागणूक आहे हे आपण आता या माध्यमातून दिसून येत आहे.